नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना। तर मी आज आहे ना एक तुम्हाला सांगायचंय मला। तर म्हणलं चला लय दिवस झालं सांगीन म्हणलं, पण काय मला सांगायलाच म्हणजे डोक्यातच राहत नव्हतं माझ्या सांगायला। पण म्हणलं चला आज म्हणलं आमच्या भावांना बहिणींना सांगूनच टाकावं, म्हणजे एवढं आपल्या असं मला वाटतंय। तर भावांनो बहिणींनो, आता तुम्हाला तर चांगलं माहिती आहे की आपल्या घराचं काम आता नाही म्हणलं तर 6-7 महिने झालं चाललेलं। तर तेव्हापासून तुमचं दाजी घरीच आहेत, म्हणजे कामाला नाही तर घरीच आहेत। तर बरीच अशी आपल्या युट्यूबवर जनतेची सेवा करणारी, आपल्या युट्यूबवर जनतेची सेवा करणारी बरीच अशी लोक आहेत की घरी बसणारा माणूस, जे घरी बसून खाणारा माणूस आहे ना, त्यांना अन्न धान्य पुरवते ती अशी बरीच, म्हणजे आता आपल्याकडे येतात ना कमेंट करायला, त्याच्यामुळं मला माहिती झालं। नाही तर मला ह्याच्या आधी नव्हतं माहिती बरं का, पण म्हणलं आता चला सांगावं। तसं बी आमचे बरेच भाऊ बहीण तर रोज कमेंट बघतच असतील, त्यात तर काही वादच नाही, सांगायची बी गरज नाही। तर पण म्हणलं चला आज आपण व्हिडिओच्या दौरान सांगूनच टाकावं। तर भावांनो बहिणींनो, तुम्हाला तर चांगलं माहित आहे तुमचं दाजी जसं घराचं काम चालू आहे 5-6 महिने झालं तसं घरीच आहे। तर घरी आहेत, घर कसं काय चालतंय, घर कसं काय चालतंय। आता दोघं नवरा बायको घरी म्हणल्यावर घर संसार कसा चालतोय, ह्याचं कोड तर राहणारच ना, कारण की दोघं पण काम करत नाही ना, तुमचं दाजी करत नाही तर ना तुमची पूनमताई काम करत नाही। आता पूनमताई म्हणजे तुमची कशी, तिला तर आयतं खायला लागतं, ती तर घरातलं बी काम करत नाही। असं म्हणजे आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना असं जाणवून आलंय की ही आळशी बाय आहे, हिला काम नको धंदा नको, आयतं मशिवानी खायला पाहिजे। तर ही तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मला आयतं मशिवानी खायला लागतंय, आणि त्यात तुमचं दाजी घरी, म्हणजे दाजी तर कामाला जात नाही, तर मग आता मला आयतं मशिवानी खायला कोण देतय, ह्याचा प्रश्न असेल। ह्याचा प्रश्न तर तुम्हाला असेलच का नाही की हिला आयतं मशिवानी खायला कोण देतय। तर मग मी बऱ्याच दिवस झालं सांगीन म्हणती, पण मला काही डोक्यात येतच नव्हतं, आणि गणगणित तसं पण तुम्हाला माहित असतं मी सारखी येड्यावानी करत राहती, त्याच्यामुळे येड्यावानी करण्याच्या नादात माझ्या काय डोक्यात राहिलं नाही। पण आज मी सांगूनच टाकणार आहे की जेव्हापासून तुमचं दाजी घरी आहे तेव्हापासून जी आपल्याला म्हणजे जी आपल्याला खायला अन्न धान्य पुरवत्यात त्यांची नावं मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर भावांनो बहिणींनो, तर सांगते कोण आहे ती। तर एकाचं नाव आहे आकाश डी। ती दादा आहेत ना, आपल्याला दर महिन्याला एक टेम्पो भरून, म्हणजे छोटा हत्ती असतो ना, ते टेम्पो भरून अन्न धान्य पाठवून देतात। आता एवढं मोठं म्हणजे आता आपलं कुटुंब, 3 पोरी, परत आता त्यांची त्या पोरींची आई आळशी, त्यांचा बाप बी घरी काम करत नाही धंदा करत नाही, मग त्यांची चिंता कोण करणार त्या पोरींची, त्याच्यामुळं चिंता करणारी तयार झालेली लोक आहेत। तर त्या लोकांचं मी तुम्हाला नाव सांगते। एक आकाश डी म्हणून आहे, ती दादा आहेत ना दर महिन्याला टेम्पो भरून धान्य पाठवून देतात, म्हणजे गहू बाजरी ज्वारी असं, म्हणजे महिनाभर टेन्शन नाही असं, म्हणजे आता धान्य तर भरपूर पाठवून देतात। आता मला तर मशिवानी खायला लागतं, तुम्हाला तर चांगलं माहितीच असेल, ही गोष्ट तर तुम्हाला चांगली माहित आहे, मला मशिवानी खायला लागतं ना, त्याच्यामुळं मग म्हशीवानी खायचं म्हणल्यावर तर भरपूर खाद्य म्हशीला लागत असतं। आणि तुमचं दाजी म्हणजे कसं, ती बैल, आता बैल जरी
सदा ना कदा जरी असा खाली मान घालून असला तरी बैलाला पण खायला लागतंच, तुम्हाला तर चांगलं माहिती असेल. मग त्याच्यामुळं त्या आकाशदी दादाला इतकी काळजी वाटते ना, इतकी काळजी वाटते. तर ती आकाशदी दादा प्रत्येक गोष्टीतून म्हणजे एवढा टाइम काढून, एवढं ही करून, म्हणजे एवढा टाइम काढून तुमच्या पूनमताईच्या संसाराची, तुमच्या पूनमताईच्या घराची एवढी काळजी करतात, एवढी काळजी करतात की ती महिना असा चुकतच नाही त्यांचा बरं का. असा दर महिन्याला टेम्पो येणार म्हणजे येणार दारात, आणि दर महिन्याला धान्य देऊन जाणार ते टेम्पो. जसं की मोदी सरकार फ्रीमध्ये धान्य वाटप करत होते का, अन्नधान्य मोदी सरकार गोरगरिबांना, तसंच आयतं खाणाऱ्यांना अन्नधान्य वाटप करणारे म्हणजे आकाशदी दादा. त्यांचं मनापासून धन्यवाद की तुमची एवढी कृपा आहे आणि दर महिन्याला तुम्ही एवढं टेम्पो भरून धान्य पाठवता, त्याच्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद बरं का दादा. तर आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तर चांगलंच माहित असेल, विश्वास निमकर. तर विश्वास निमकर दादाबद्दल तर मी माग व्हिडिओ टाकलाच होता, पण विश्वास निमकर दादाला ना त्या गोष्टीचं म्हणजे काहीच वाटत नाही. ती पण एवढी काळजी करतात ना तुमच्या पूनमताईच्या आणि दाजीच्या संसाराची, एवढी काळजी करतात ना, एवढी काळजी करतात ना. खरंच खरंच अशी माणसं आहे ना आपल्या देशाला, अशा माणसांची इतकी गरज आहे ना भावांनो बहिणींनो, एवढी गरज आहे ना. खरंच सलाम तुमच्या बर का कार्याला दादांनो, खरंच तुमच्या कार्याला सलाम. माझा तर स्वतःचा आहे आणि माझे व्हिडिओ बघणारी जी माझी युट्यूबची फॅमिली आहे ना, त्या भावांचा बहिणींचा पण तुमच्या कार्याला सलाम माझ्यातर्फे बर का. कारण की आकाशदी दादा टेम्पो भरून अन्नधान्य पाठवतात का नाही, तसंच विश्वास निमकर दादा जेवढा आपल्या घरात किराणा लागतोय, परत जेवढं भाजीपाला किराणा ही विश्वास दादा पाठवतात. एक टेम्पो विश्वास दादाचा येतो, विश्वास निमकर दादा आहेत ना, त्या विश्वास निमकर दादांचा एक टेम्पो भरून येत असतो आणि आकाशदी दादांचा एक टेम्पो भरून येत असतो. असं 2 टेम्पो दर महिन्याला आपल्याला येतात. पण मला कसं वाटलं की म्हणलं मी आता व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकला नाही. मला वाटलं की नको बाबा, एवढं जर अन्नधान्य जर बघितलं तर नाही युट्यूबची अख्खी फॅमिली यावी माझ्या घरी खायला. ह्या धोरणावर मी काही व्हिडिओ बनवून सोडत नव्हती, गपचिप एकटीच आणि माझ्या पुरी आणि तुमचं दाजी, आम्ही एवढीच मिळून घरात 24 तास पाची पकवानाचा बेत, 24 तास पाची पकवानाचा बेत असा करून आम्ही खातो. आणि त्याच्यावर आज आम्ही असं झालोय म्हणजे एवढी म्हणजे चिंता नाही, घोर नाही. अहो एवढं पुण्य कुठल्या जन्मी केलं असेल आपण, असं वाटायला लागलं ना की कोणत्या जन्मी आपण एवढं पुण्य केलं की आपल्याला असं महापुरुष म्हणजे भेटल्यात. एवढं आपल्याला फुकाट घरी बसून खायला देणार, आपली एवढी चिंता करणारे. आवाज तुम्हाला सांगायला गेलं तर सकाळची काळजी करा ना, पण ही नीतिनियमाने आपली एवढी काळजी करतात, दर महिना चुकू देत नाही ती आपल्याला किराणा पाठवायला, भाजीपाला पाठवायला, परत धान्य पाठवायला. खरंच अशी माणसांची आहे ना आपल्या भारतात आणि आपल्या देशाला एवढी गरज आहे ना, काय नादच नाही बाबा करायचा, एवढी गरज आहे. अशी माणसं असावी. ती ना अजून एक आहे, एक तर आहे ना त्याचं काय झालंय माहितीये का, त्याला देणं व्हाय ना म्हणून त्यांनी सरळ आपला शेळ्याचाच पटा धरलाय. ती गोरक्षनाथ देवाचं नाव आहे बिचाऱ्याचं, गोरक्षनाथ, पण देवाचं नाव आहे आणि कार्य पण ती देवासारखीच करतोय. म्हणजे कार्य पण अशी महान करते हो ती गोरक्षनाथ दादा, पण लय महान कार्य करतात. काय नाही दादा, मनापासून धन्यवाद. असंच कार्य करत राहा. अशा लोकांची आपल्या देशाला भरपूर गरज आहे, लय गरज म्हणजे लय गरज आहे. त्याशिवाय आपला देश पुढे जाणार नाही प्रगतीच्या मार्गावर. एका घरात राहायचं आणि तिथंच वार करायचा, त्यालाच म्हणतात घरचा भेदी लंका ढाण. आता तसं म्हणाय गेलं तर एका आईच्या पोटी जन्म घेतलेली लेकरं सुद्धा सदा ना कदा भांडत असतात. तुमचा तर काही विषय येतच नाही.
चला दादा, काहीच अडचण नाही, मनापासून धन्यवाद. भरपूर चांगलं तुम्ही पण काम करताय. आणि एक दादा म्हणजे हाय कोण, तर तो हाय भामट्याची पोलखोल. तर ते दादा तर एवढे काळजी करतात त्यांना, तर ती तर प्रत्येक गोष्टीला काय म्हणत असतात, 50,000 पेमेंट, 45,000 पेमेंट, असं त्यांना पेमेंटची लय चिंता वाटते. तर दादा, तुम्ही लय चिंता करताय माझ्या पेमेंटची. तुम्ही बँक उघडा, मी तुमच्या बँकेत ट्रान्सफर करून टाकते. तुमच्या बँकेत येईल माझं पेमेंट. जर तुम्ही आता भामट्याची पोल खोल म्हणल्यावर भामट्या लोकांची तुम्ही पोल खोलताय ना, ते तर बरोबरच आहे. कारण की भामट्या लोकांची पोल खोलायला तुमच्यासारख्या महान माणसांची एवढी गरज आहे ना आपल्या देशाला. हे नादच करायचा ना, एवढी गरज आहे. आणि असली तुमच्यासारखी म्हणजे एवढी तुमच्यासारखी पुण्यवान आणि सत्यवान माणसं आपल्या देशाला भेटणं म्हणजे आपल्या देशाचं नशीब म्हणावं लागल. की आज एवढी महान माणसं तुमच्यासारखी आल्यात, म्हणजे किती नशीब मोठं म्हणावं लागल. आणि आज माझं पण एवढं मोठं नशीब की तुम्ही माझ्या चॅनलवर प्रत्येक वेळेस माझ्या पेमेंटची तुम्हाला चिंता भरपूर राहते. पण तुमचं पण म्हणणं बरोबर आहे की आजकाल जमाना कसा आहे, खराब जमाना, चोरा चिलटाचं बिहा जबरदस्तच तुम्हाला राहणारच चिंता ना. आता एवढं पेमेंट आल्यावर मी ठेवणार कुठं, ह्याची तुम्हाला चिंता असेल. तर दादा काय टेन्शन नका घेऊ. तर तुम्ही अकाउंट खोला, म्हणजे अकाउंटच म्हणती मी, अकाउंट खोलती, तुम्ही बँक काढा, खाजगी बँक. मी स्वतःचं अकाउंट तुमच्या बँकेत खोलती आणि काय असेल ती मला इन्कम तुमच्या बँकेत ट्रान्सफर करते, म्हणजे तुम्हाला निवांत झोप तरी येईल. अहो रात्रंदिवस तुम्ही टेन्शन घेऊ माझं झोपत नचाल. अहो माझ्या नवऱ्याचं बी टेन्शन तुम्हाला, माझं बी टेन्शन, आणि माझ्या पेमेंटचं बी टेन्शन आहे का नाही दादा, बरोबर आहे का नाही. आणि खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. जेवढं मी अजून माझ्या पेमेंटचं टेन्शन नाही घेतलं एवढं तुम्ही घेताय. खरंच तुमच्यासारखी माणसं भेटणं नशीब नशीब नशीब, लय मोठं नशीब. आपल्या चॅनलचं पण नशीब, पूनम तुपे चॅनलचं पण भरपूर नशीब आहे की तुमच्यासारखी जबरदस्त आणि एवढी काळजी करणारी म्हणजे भाव भेटलं एवढं. आता भामट्याची पोल खोल म्हणजे काय नाद आहे होय. भामट्याची पोल म्हणजे आतापर्यंत किती पोल खोलत आले असतील ती दादा, नाद आहे का. तर दादा काय नाही अडचण, पेमेंट तुमच्याकडे पाठवत जाईन मी. जर तुम्ही अकाउंट खोला, म्हणजे अकाउंटच म्हणते मी, अकाउंट खोलती, तुम्ही बँक काढा, काय येईल पेमेंट माझं ते तुमच्या अकाउंटवर, म्हणजे तुमच्या बँकेत खातं खोलल्यावर तुमच्याच बँकेत येईल, ट्रान्सफर होईल. तर असे बरेच अजून बहिणी पण आहेत त्या. पण बहिणींचं कसं आहे माहितीये का, बहिणींना नाही मी काय बोलणार बी नाही. कारण की बहिणी पण भरपूर चिंता करतात ना. आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं असतंय की आळशी आहे, त्यांची नावं नाही घेणार मी आता, पण सांगणार आळशी आहे, हिला अनपाणी कराय नको, हिला स्वयंपाक कराय नको, सगळं पुरींकडून करून घेती, असं तसं असं आपलं बोलतात. पण खरंच अशा बहिणी आपल्या देशात पाहिजेतच. आपल्या देशात अशा बहिणी पाहिजेतच. कारण की आपल्या देशाला अशा बहिणींची पण भरपूर गरज आहे. जशी की ह्या भावांची आहे ना, तशीच अशा बहिणींची पण आहे. का माहित आहे का भावांनो बहिणींनो, काय माणूस म्हणता ना, आता तुम्ही तर बघता की जेव्हा पण तुमच्या पूनमताईच्या तिन्ही पुरी व्हिडिओ मध्ये येतील तेव्हा म्हणत असतात मामांनो आणि मावशांनो. ही आपलं एक रिलेटेड आपुलकीचं नातं. मग ती बोलायचं तोंडाने का असा ना, धरायचं का नाही धरायचं ती पुढच्या माणसाचा प्रश्न आला. पण आपल्याला काय बोलायचं ते आपण बोलतो आपल्या पद्धतीने. तर मामांनो मावशांनो, म्हणजे आता आमच्या बहिणी आहेत ना, ह्याच्यात बहिणी पण लय टेन्शन घेतात पूनमताईच्या संसाराचं, भरपूर टेन्शन घेत असते ते. तर काय माणसाची मन आहे, आई मरावी आणि मावशी उरावी, आई मरावी आणि मावशी उरावी.
अशी पूर्वजांची म्हण आहे व. तर आई जरी मरली तरी मावशी लेकरांचा सांभाळ करती आणि चांगलेपणे करती असं. तर पूनमताईच्या पुरी काय म्हणतात, मामांनो मावशांनो, म्हणजे मामा आणि मावश्या, जी पुरुष माणूस आहे व्हिडिओ बघणार ती मामा आहेत आणि जी महिला आहे ती मावशी आहेत. असं पूनमताईच्या पुरींनी नातं लावलेलं आहे. म्हणजे नातं म्हणजे जसं आपण संस्कार दिले तसंच ते पण घेणार. जर मी त्यांना नसतं असं बोलायला लावलं तर ती म्हणजे मी जर त्या व्यवस्थित नसतं बोललं तर त्या पण नसत्या. कारण की संस्कार कसं मोठ्या माणसांपासूनच भेटत असते. तर आमच्या बहिणींचं म्हणणं आहे की आयतं खाती, परत हिला आयतं खायला पाहिजे, म्हैस काही म्हैस आमक तमक. तर असो, ती काय झालंय ना बहिणींनो, आता काळ्याचं बी सांगते तुम्हाला. ती माझा जन्म व्हायच्या टायमाला म्हणजे माझ्या वेळेस काय झालं की मेलेलीन जी आपल्या शरीरात असतं ना, मेल्यालीन, ती मेलेलीन जास्त झालंय ना देवाकडून. त्यावेळेस काय झालं, देवाला पण असंच कोणीतरी काहीतरी बोललं असल आणि त्याच्यात माझा पुतळा घडवायचा चालला असल देवाकडं. म्हणजे माझा पुतळा देव घडवत होता आणि तेवढ्यात तिसरंच कोणतरी नारद मुनी येऊन देवाला बोलायला लागला आणि मग देवाचं लक्ष तिकडे गेलं आणि ती मेलेलींच जी बाटली होती ना ती ज्यादा पडली. त्या पुतळ्यात त्या जी केलेला होता ना चिखल, काय म्हणतात का नाही, चिखल्याचा पुतळा बनवायचा होता ना, ती मेलेलीन ज्यादा पडलं ना. अहो मेलेलीन ज्यादा पडल्या मग झालं ना, ती आत्तावा नाही दाखवला कलर पण ती जाणवून आला ना परत. काय करायचं मग आता, मेलेलीन ज्यादा पडलं व देवाकुंड चुकून पडलं. देवाचं म्हणणं नव्हतं टाकायचं, मापातच टाकणार होतं देव, पण ती चुकून पडलं. ती नारद मुनी जी आहेत ना ती शेजारी येऊन त्यांना देवाला म्हणजे बोलण्यात गुतावलं व त्याच्यामुळे ती मेलेलीन ज्यादा पडलं, बाकी दुसरं काय नाही. तर असो, ती काय म्हणतात का नाही, एकाची चुकी असती आणि ती 100 जणांना भोगायची, ती असं असतं. ती काय नाही अडचण, पडू द्या. ह्या जन्मी देवाने काळ केलं तर पुढच्या जन्मी पांढरं करल, त्यात काही एवढं विशेष वाटायची गोष्ट नाही. आणि आमच्या बहिणी गोऱ्या असत्याला असं वाटतंयच मला, कारण की त्या मला म्हणतात त्या काळी म्हैस म्हणले होते तर नक्की गोरे असतील असं मला वाटतं. मी अजून काळ्यापेक्षा अजून डेंजर दिसन, तशी तर काळ्या म्हशीसारखीच आहे मी स्वतःला कधीच म्हणत नाही मी लय भारी दिसती कुठं काय, मी नाहीच, मी भारी नाहीच. तर काय नाही भावांना बहिणींनो, तर म्हणलं होतं चला बरेच दिवस झालं आमच्या भावांना बहिणींना सांगीन म्हणती, केल्या माणसाच्या ध्यानात राहत नाही अशी माणसाची म्हण आहे. तर परत एकदा आकाश दी दादा, विश्वास निमकर दादा, तुमचं मनापासून धन्यवाद बर का. कारण की तुमचं दर महिन्याला मला माझ्या घरी धान्य किराणा भाजीपाला येतोय, त्याच्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. आणि भामट्यांची पोल खोल दादा, तुम्ही माझ्या पेमेंट बद्दल एवढी चिंता करताय त्याच्याबद्दल तुमचं पण खरंच मनापासून धन्यवाद. आणि गोरक्षनाथ पवार दादा, तुमचं पण मनापासून धन्यवाद. तुमचे बोल, अरे वा वा वा, लय भारी बोल आहेत व तुमचे. अहो तुमचे बोल ऐकायला ना सगळं विसरून जावं आणि तुमचं कानाला आणि पवित्र डोळ्यांनी आणि पवित्र कानानी तुमचे शब्द ऐकावे. वा 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 वा. चला भावांनो बहिणींनो, घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि फक्त ह्या दादांचं तेवढं सगळ्यांनी आता तुमच्या पूनमताईकडून तर त्यांचं मनापासून धन्यवाद आहेच, पण पूनमताईला जे रिलेटेड आपली युट्यूब फॅमिली आहे ना त्यांनी पण त्यांचं धन्यवाद करावं.
असं मला वाटतं भावांनो बहिणींनो, कारण की तुम्ही मला जोडलेलं इथं ना, माझी फॅमिली, युट्यूब फॅमिली. चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय, भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत